मी अपयशी का झालो? वृश्चिक रास. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करते. एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील मालिका आपण चालवित आहोत. तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो. खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांनाच पडत असतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा देखील सर्वजण प्रयत्न करीत असतात. यावरून विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेल. या विषयाचं आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यानुसार या भागात आपण वृश्चिक राशीच्या अपयशाची कारणं समजून घेणार आहोत. तसंच मी अपयशी का झालो या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल या प्रश्नाचं उत्तरही आपसुकच मिळतं, जे तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता या पृथ्वीवर सगळ्यात जास्त अडथळे, अडचणी, संघर्ष घेऊन आलेली रास कोणती असेल तर ती वृश्चिक रास आहे. ही जलतत्वाची स्थिर रास आहे. आता इथेच एक अत्यंत मोठा विरोधाभास दिसून येतो. जल म्हणजे पाणी होय. सतत वाहत राहणं हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे. मात्र ही जलतत्वाची रास स्थिर आहे. पाण्याला जर स्थिर केलं तर त्याचं डबकं होतं आणि त्याला स्वतःला योग्य पद्धतीने व्यक्त करता येत नाही. योग्य पद्धतीने सहज पुढे जाता येत नाही. या राशीच्या बाबतीत दुसरा एक विरोधाभास दिसून येतो की राशी स्वामी म्हणजे अग्नितत्वाचे मंगळदेव होय. आता राशी स्वामी अग्नितत्वाचा आणि रास जलतत्वाची आहे. अग्नितत्व हे स्फोटक, ज्वलनशील, तर जलतत्व म्हणजे संवेदनशील होय. आता ज्वलनशीलता आणि संवेदनशीलता हे दोन्ही एकत्र आले तर नेमका उलट प्रभाव घडून येतो. स्फोटक माणसाने संवेदनशील असू नये आणि संवेदनशील माणसाने स्फोटक असू नये असा सर्व विरोधाभास घेऊन तुम्ही जगत असता. यानंतर तुमच्या पत्रिकेतील अजून एक विरोधाभास म्हणजे पत्रिकेतील 4, 8, 12 ही जी 3 स्थानं आहेत त्यांना शास्त्रीय भाषेत मोक्ष त्रिकोण म्हटलं जातं. या आयुष्यातील कार्य पूर्ण करून पुढील आयुष्यासाठी मोक्ष त्रिकोण अत्यंत उपयुक्त असतो. मात्र सांसारिक आयुष्य जगत असताना मोक्ष म्हणजे आपल्या रोजच्या भाषेत किंवा भौतिक जीवनाच्या भाषेत अडथळे, अडचणी, संघर्ष असतो. असा संघर्ष घेऊन वृश्चिक रास जगत असते. प्रचंड विरोधाभास, प्रचंड अंतर्गत संघर्ष करून तुम्ही जगत असतात. अनेक अडथळे, अडचणी, संघर्षाला तुम्ही रोज सामोरे जात असतात. हाताशी आलेलं कार्य तुमचं विस्कळीत होत असतं. तुमचे भाग्येश म्हणजे चंद्रदेव होय. आता चंद्रग्रह स्वतः दर 2.25 दिवसांनी रास बदल करतात. राशी बदलली की त्यांचा मूड बदलतो आणि त्यांचा मूड बदलला की तुमचं भाग्य बदलतं. म्हणजे होतं काय की वृश्चिक राशीचे भाग्येश चंद्रदेव ते मित्राच्या राशीत गेले की तुम्हाला भाग्य सहकार्य करतं. शत्रूच्या राशीत गेले की मात्र तुम्हाला भाग्याकडून सहकार्य मिळत नाही. मग चंद्रदेवांचा प्रवास जर स्वराशीतून सुरू असला, त्यांच्या मित्राच्या म्हणजे रवी, मंगळ, गुरु या ग्रहांच्या राशीतून सुरू असला तर तुम्हाला शुभ परिणाम मिळतात. मात्र एका राशीत ते केवळ 2.25 दिवस असतात. 2.25 दिवसात त्यांची राशी बदलली की तुमच्या हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याची भीती निर्माण होते. होणारं काम कुठल्या तरी कारणाने विचलित होतं किंवा ते लांबलं जातं, ज्यामुळे तुमचं भाग्य अनेकदा अशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला संघर्ष करायला लावतं. असं फक्त आणि फक्त वृश्चिक राशीच्या बाबतीत घडून येतं. कारण कोणताही ग्रह इतक्या लवकर राशी बदल करत नाही जितका लवकर तुमचा भाग्येश राशी बदल करतो. या सगळ्यांचा प्रभाव तुमच्या मनावर होतो. आता मनावर परिणाम झाला म्हणजे निश्चितपणे शारीरिक आरोग्यावर प्रभाव घडून येतो. वृश्चिक राशीचे मंत्रिमंडळ बघितले असता अजून एक गंमत दिसायला मिळते की तुमच्या 6ष्ठ स्थानात राशी स्वामीची दुसरी मूळ त्रिकोण रास येते.
म्हणजे वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव, त्यांची दुसरी रास म्हणजे मेष रास, जी त्यांची मूळ त्रिकोण रास देखील आहे, ती तुमच्या 6ष्ठ स्थानात येते. याचा अर्थ स्वतःसाठी शत्रू निर्माण करणं असं तुमच्या कळत नकळत घडतं. म्हणजे कळत नकळत तुमचे शत्रू उभे राहतात आणि प्रबळ देखील होतात, कारण मंगळदेवांची ती मूळ त्रिकोण रास मेष आणि दुसरी रास ही वृश्चिक आहे. त्यामुळे अर्थातच तुमचे शत्रू प्रबळ होतात. तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तर ते फक्त वाढत राहतं, त्याची परतफेड होत नाही. कुणाला पैसे उधार दिले तर पैसाही जातो आणि माणूसही जातो, म्हणजे दिलेले पैसे परत मिळण्याची संभावना कमी असते. अशा चित्रविचित्र संघर्षामध्ये वृश्चिक रास रोज जगत असते, रोज संघर्ष करीत असते. हे जरी सर्व खरं असलं तरी वृश्चिक राशीला निसर्गाने एक वरदान दिलेलं आहे, ते म्हणजे प्रचंड परिश्रम होय. अर्थात तुम्हाला निसर्गाने प्रचंड परिश्रम करण्याचं वरदान दिलेलं आहे, कारण तुमच्या दशम स्थानात रविदेवांची सिंह रास येते. आता रविदेव हे दररोज एका अंशाने भ्रमण करीत असतात, त्यात कधीही खंड पडत नाही. इतर ग्रहांसारखं ते वक्री होत नाही, अस्त देखील होत नाहीत. म्हणजे ते कधीही थकत नाही, कधीही हारत नाही, कधीही त्यांचा वेग कमी किंवा जास्त देखील होत नाही. सातत्याने प्रवास करणं हे त्यांचं कार्य आहे. अशा रविदेवांकडे तुमच्या कर्मस्थानाचं स्वामित्व देण्यात आलेलं आहे. त्यामुळे अर्थातच तुमचे कर्म सातत्याने सुरू राहतात. वृश्चिक राशीच्या दृष्टीने अजून एक चांगली बाब म्हणजे तुमच्या परिश्रमाच्या स्थानात शनिदेवांची मकर रास येते. या राशीमध्ये तुमचे राशी स्वामी मंगळदेव उच्चीचे होतात. तसंच मकर रास ही परिश्रमाची रास मानल्या जाते. त्यामुळे तुम्ही देखील प्रचंड परिश्रम करतात आणि म्हणून परिश्रम ही बाब तुमच्या यशाचा आधारस्तंभ ठरते. तुमच्या यशाचा दुसरा आधारस्तंभ म्हणजे लाभेश बुधदेव होय. वास्तविक पाहता बुधदेव तुमच्या राशी स्वामीचे शत्रू आहे, तरीही ते व्यापाराचे कारक आहेत. त्यामुळे ते तुम्हाला लाभ मिळवून देतात, ज्यामुळे व्यापारातून भरपूर लाभ प्राप्त करण्याच्या संधी वृश्चिक जातकांसाठी निर्माण होतात. तसंच वृश्चिक जातकांनी जर व्यापार केला तर अनेक वेळा शनिदेव त्यांना सहकार्य करताना देखील दिसतात. वृश्चिक पत्रिकेत मंत्रिमंडळाचा विचार केला तर धनस्थानाचं स्वामित्व मंगळदेवांनी आपल्या मित्रग्रहाला म्हणजे गुरुदेवांना दिलं आहे. सोबतच पंचम स्थानाचं स्वामित्व देखील गुरुदेवांकडे आहे. अर्थात धन कुटुंबाचं द्वितीय आणि पंचम म्हणजे शिक्षण क्रिएटिव्हिटी स्थानाचं स्वामित्व गुरुदेवांकडे देण्यात आलेलं आहे, ज्याला आपण उत्तम असं खाते वाटप म्हणू शकतो. त्यानंतर परिश्रम आणि विश्रांती या दोन्ही स्थानाचं स्वामित्व मंगळदेवांनी शनिदेवांकडे दिलं आहे. तुमच्या परिश्रमाच्या स्थानात शनिदेवांची मकर रास आणि चतुर्थ स्थानात कुंभ रास येते. परंतु मंगळदेवाला स्वतःला परिश्रमाचं स्थान मानवतं, कारण त्या राशीत ते उच्चीचे होतात. मात्र चतुर्थ स्थानात ते आले तर तिथे त्यांचा नकारात्मक प्रभाव मिळतो. यानंतर मंगळदेवांनी सप्तम स्थानाचं स्वामित्व शुक्रदेवाकडे दिलेलं आहे. जोडीदाराने सुंदर असावं ही त्यांची अपेक्षा असते. या बाबतीत मात्र वृश्चिक जातक सतत भाग्यवान ठरतात. त्यांना मनासारखा सुंदर जोडीदार लाभतो. यानंतर अडचणीचं कार्य म्हणून अष्टम स्थानाचं स्वामित्व त्यांनी बुधदेवाकडे दिलं आहे. तर भाग्यस्थानाचं स्वामित्व चंद्रदेवाकडे दिलं आहे, ज्यामुळे तुमच्यासाठी अडचणी प्रचंड वाढतात. कर्मस्थानाचं स्वामित्व रवीकडे देण्यात आलेलं आहे, ज्यामुळे तुमच्या कर्मात सातत्य राहतं. लाभस्थानाचं स्वामित्व बुधदेवांकडे देण्यात आलं आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यापारात लाभ प्राप्त होतो. त्यानंतर खर्चाच्या स्थानाचं स्वामित्व शुक्रदेवांकडे देण्यात आलं आहे, ज्यामुळे भरपूर हौसमौज करण्यासाठी वृश्चिक जातक खर्च करतात. जोडीदारासाठी कुटुंबासाठी आपल्या सर्व गरजा जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी वृश्चिक जातक भरपूर खर्च करतात.
किंबहुना तुमचा तसा स्वभाव विकसित झालेला असतो. हे जरी सर्व नकारात्मक वाटत असलं तरी वृश्चिक राशीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुम्ही एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्यावी की तुमचे शत्रू तुम्हाला जितकं दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना आणि दुःख तुम्हाला स्वतःचेच नकारात्मक विचार देतात. कारण तुमच्या 6ष्ठ स्थानात राशी स्वामी असलेल्या मंगळाची दुसरी रास येते. त्यामुळे नकारात्मक विचारांपासून लांब राहा. फॉरगेट आणि फॉरगिव्ह या तंत्राचा अवलंब करा. एखादी दुःखद घटना असेल तर ती विसरा आणि समोरच्या व्यक्तीला माफ करा, जेणेकरून तुमचं स्वतःचं आयुष्य यशस्वी आणि सुखमय होईल. तुमच्या मनात राग भरलेला असतो, ज्यामुळे तुमचं दुःख वाढत जातं. त्यामुळे फॉरगेट आणि फॉरगिव्ह हे तुमच्या आयुष्याचं सूत्र आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा आणि जीवनात यशस्वी व्हा, असा सल्ला वृश्चिक राशीच्या जातकांना देण्यात येत आहे. तर मी अपयशी का झालो आणि यशस्वी होण्यासाठी काय करणं माझ्यासाठी आवश्यक आहे हे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी समजून यावं म्हणून आम्ही एकूण 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुमच्या राशीचे तुम्ही पहा. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.